हॅलो फ्रेंड्स, आज आहे सॅटरडे. म्हणलं जरासं दसरा दिवाळी येते, घराची साफसफाई करून घ्यावी म्हणून मी इथं घराची साफसफाई करते आहे. सगळे मांडणीवरचे भांडे काढलेले आहेत. मांडणीवरचं जे पेपर वगैरे आहेत ते सगळे काढून तिथे व्यवस्थित ओल्या कपड्याने पुसून घेते आणि मग थोडंसं सुकल्यानंतर नवीन एखादा पेपर वगैरे टाकायचा. आणि मी घरातली साफसफाई करताना अगोदर सगळं सामान खाली काढून घेते, सगळं स्वच्छ करते आणि सगळी भांडी रिकामी करून डब्बे वगैरे सगळे रिकामे करायचे आणि ते घासायचे. आणि ते घासल्यानंतर थोडं पाणी नितरून द्यायचं आणि पाणी नितरल्यानंतर एका सुक्या कपड्याने पुसून घ्यायचे आणि हॉलमध्ये ते सगळे भांडे हे सुकून द्यायचे. सुकल्यानंतर व्यवस्थित ते थोडा वेळ फॅनखाली ठेवायचे आणि मग नंतर परत आहे तसं सामान त्याच्यात भरायचं. असं माझं काम करण्याची, क्लिनिंग करण्याची पद्धत आहे. आणि एकाच दिवशी मी सगळं काम केलेलं आहे. सकाळी मी गोधड्या, त्याच्यानंतर पडदे वगैरे सगळं काढून घेतलं होतं आणि सगळं एकाच दिवशी मी करते, कारण मला कामामुळे वेळ पण मिळत नाही आणि अशी कामं करण्यासाठी परत परत ते करायला नको वाटतं आपल्याला. त्याच्यामुळं मी शक्यतो एकाच दिवसात हे सगळं करून टाकते. रोज तोच उठून पसारा मला नको वाटतं. काही जण 4-4, 8-8 दिवस हे आवरत बसतात. तसं काही मला ते आवडत नाही. त्याच्यामुळं मी होता येईल तेवढं एकाच दिवसात संपवण्याचा प्रयत्न करते. तर मी सकाळी उठल्यापासून हे काम करत होते. घरातली साफसफाई करणं खूप डिफिकल्ट असतं, कारण घरात तर घर सगळे यूज करतात, पण साफसफाई ही घरातल्या बाईलाच करावी लागते. बोलायला सगळे असतात, घर असं ठेवलं तसं ठेवलं, पण जेव्हा खरी वेळ येते करायची तेव्हा खरी मेहनत ही कळते की घर स्वच्छ करण्यासाठी किती मेहनत करावी लागते आणि किती मेहनत ती आपल्याला लागते. इथं मी सकाळपासनं काम करते तरी ते काम काही संपत नाही आहे. अशा पद्धतीने मी एक ओला कपडा घेतलेला आहे आणि ती मांडणी काही निघत नाही आणि मी ती काही काढायच्या भानगडीत पण पडत नाही. असं व्यवस्थित मी ओल्या कपड्याने एक 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 व्यवस्थित असं पुसून घेते. आणि मी तर काहीतरी बोलते आहे की अशा पद्धतीने मी घरातली साफसफाई करते. अशा पद्धतीने हे सगळं क्लीन करून घेते व्यवस्थित. सगळं घरात इकडं तिकडं पसारा आहे. अशा पद्धतीने हे व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं. काहींच्या घरात फर्निचर असल्यामुळं एवढं घाण होत नसेल, पण हे असं ओपन असल्यामुळे खूप धूळ पटकन त्या मांडणीवर, त्या भांड्यांवर जमा होते आणि असं वाटतं की किती दिवस झाला असेल की हे साफच केलं नाही असं. पण ते ॲक्च्युली तसं नसतं. कायम जरी स्वच्छ केलं तरी 8-15 दिवसानंतर परत आहे तीच धूळ त्याच्यावर जमा होते आणि आपल्यालाच खूप वाईट वाटतं. आपण इतकं स्वच्छ केलं होतं आणि ते किती खराब दिसतंय. अशा पद्धतीने बघा, ते पुसण्यासाठीच किती वेळ लागतो आहे आणि खूप बारीक बारीक कामं असतात ह्या साफसफाईमध्ये आणि खूप शरीराची पण खूप म्हणजे हालचाल होते. हात पण खूप दुखतात घासून पुसून. पण आपण जर केलं तरच आपलं घर स्वच्छ राहील आणि आपल्याला छान अशा घरामध्ये राहायला भेटेल. नाहीतर मग आपल्या घर घाण होण्यासाठी काहीच वेळ लागणार नाही.
तसंच ती घाण तशीच ते सगळं त्याच्यावरच पडत राहील असं मला तरी वाटतं. म्हणून होता येईल तेवढं थोडं थोडं तरी निदान केलं पाहिजे, म्हणजे आपलं घर हे व्यवस्थित राहतं. अशा पद्धतीने पूर्ण मांडणी पुसून झालेली आहे. आता थोडा वेळ मांडणी सुकू देते व्यवस्थित. त्यानंतर मी तुम्हाला आता माझ्या घरातला पसारा दाखवते. हे बघा, हे डबे रिकामे केलेले आहेत आणि या डब्यातलं पूर्ण असं हे भांड्यामध्ये असं भरून ठेवलेलं आहे. किती पसारा आहे. आणि हे किचनच्या खालचं पण व्यवस्थित काढून घेतलं. व्यवस्थित छानपैकी वरची जी घाण होती ते सगळं पुसून घेतलं आणि त्यानंतर ते सगळं व्यवस्थित पुसून पूर्ण क्लीन केलेलं आहे. हे बघा, हॉलमध्ये सगळं अस्ताव्यस्त, सोफ्याचे कवरसुद्धा काढलेले आहेत, कर्टन्स पण काढलेले आहेत, सगळ्या घरात पसारा आहे. हे असे भांडे घासून मी इथं हॉलमध्ये सुकायला आणून ठेवते. डबे पण जे आपण घासलेले असतात स्टीलचे वगैरे, त्या सगळ्यांना मी छान व्यवस्थित सुकू देते, छान हवा लागून देते. पूर्णपणे ते कोरडे व्हायला पाहिजे, मगच त्याच्यात सामान भरलेलं बरं. आणि मी जेवढ्या भांडे लागतात तेवढेच भांडे मी वापरायला काढलेले आहेत. इतर माझी भांडे, नवीन कोरी भांडे हे सोफ्यामध्ये आणि बेडमध्ये काही भांडे आहेत. त्याचप्रमाणे हे बघा, इथे सोफ्याचं पण कवर काढलेलं आहे. हे बघा, बेडचं पण कवर काढलेलं आहे. आणि इथे सगळे कर्टन्स, हे सगळे कपडे गॅलरीमध्ये, पूर्ण गॅलरी भरून गेलेले आहे. अशा पद्धतीने माझं क्लीन झाल्यानंतर मी ते लावलेलं आहे. बघा आता किचन किती क्लीन अँड नीट दिसतं आहे. व्यवस्थित भांडे मांडणीवर पण रचले. फ्रीजवरचं अजून थोडंसं काढायचं राहिलेलं आहे, म्हणून मी ते तुम्हाला काही दाखवत नाही आहे. आणि त्यानंतर आम्ही चाललो आहे हॉटेलला, कारण की दिवसभर काम करून कंटाळा आलेला असतो. म्हणलं आज आपण हॉटेलला जाऊया आणि हॉटेलमध्येच जेवण करूया. त्याचप्रमाणे मी तुम्हाला तिथे हॉटेलमधले गेल्यानंतर पण व्हिडिओ नक्की शेअर करेल. ते बघा, ज्ञानदानी माझी पर्स घेतलेली आहे आणि बाटली घेतलेली आहे आणि कशी चालते. हे बघा, मी आलो आता हॉटेलमध्ये. तिथे एक फिश टँक होता, त्यासोबत ज्ञानदा छानपैकी खेळत होती. फिश असं चाललं होतं तिचं. किती छान वाटतो अशा थोड्याशा बाहेर वातावरणात आपण निघून आल्यानंतर. ही बघा, इथे बसलेत ज्ञानदाचे पप्पा. इथे आहे ज्ञानदा जास्त टिश्यू पेपरचा वापर करत होते. आणि इथं आम्ही मसाला पापड ऑर्डर केलेला आहे. आणि अशा पद्धतीने आम्ही इथे छानपैकी मसाला पापड खातो आहे. हे बघा, ज्ञानदाचं चाललं आहे पाणी इथे मध्ये मध्ये. आणि टेस्ट वगैरे खूप छान होती, व्यवस्थित मस्त होतं, एक नंबर होतं. त्यामुळे आम्ही जेवणाचा आनंद घेत होतो. अशा पद्धतीने ज्ञानदा मसाला पापडमधला कांदा, टमॅटो हे सगळं बाजूला काढत होती आणि ती फक्त पापड आणि शेव खात होती. आणि मसाला पापड घेतल्यामुळं तिला खूप आनंद झाला होता. तिला मसाला पापड हा खूप आवडतो. तिला ॲक्च्युली उडीदचाच पापड हा खूप आवडतो आणि मसाला पापड पण त्याचंच आहे, ते पण आहे. इथे आम्ही पनीर टिक्का मसाला आणि रोटी असं जेवण घेतलेलं होतं. आणि आता आमचं चाललं जेवण करायचं आणि जेवण करून मग नंतर आम्ही घरी जाणार आणि मस्तपैकी झोपणार.